नमस्कार, मी कमलाकर सोनवणे. शिरपुरा गावची ग्रामपंचायत निवडणूक काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ग्रामविकास पॅनल किंवा समोरच्या पॅनलचे उमेदवार आपापल्या पद्धतीने आपापलं मत मांडण्याचा सातत्याने त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. परंतु काही लोकांना जे काही प्रश्न पडलेत आणि लोकांचा ज्या बाजूने कौल दिसत आहे त्यावर काही महत्त्वाचे मुद्दे मला सांगावेसे वाटतात. शिरपुरा गावाची सध्याची स्थिती पाहता मागील काही वर्षापूर्वीची आठवण ही सर्वसामान्य लोकांना नक्कीच झाली असेल. ज्या प्रकारे मागील 5 वर्ष गावात शांतता होती तशी शांतता आपल्याला भविष्यामध्ये कायम ठेवायची असेल तर खालील गोष्टींचा विचार दोन्ही बाजूंच्या लोकांनी खऱ्या अर्थाने करायला हवा. काही लोकांच्या विचारांची कीव येणे साहजिकच म्हणावं लागेल. उदाहरण द्यायचे झाले तर ज्या व्यक्तीने आपल्याला भूतकाळात अडचणी आणल्या, भावभावकीत भांडणं लावण्याचं काम केलं, लेकमातीत भांडणं वाढवण्याचं काम केलं आणि भावाभावातील नातं संपवण्याचं काम केलं, अशा लोकांना आणि सार्वजनिक ठिकाणी येऊन शिवीगाळ करणं, अशा लोकांच्या पाठीमागे आज काही लोक त्यांच्या बाजूने त्यांची साथ देतात. त्यामुळे त्यांच्या विचारांची खऱ्या अर्थाने कीव येणे साहजिकच आहे. मला असं वाटतं की माणसाला प्रत्येक गोष्टीची जाणीव ही प्रत्येक वेळी कशी करून द्यावी लागत असेल, जे की त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना या सर्व गोष्टी माहीत असताना देखील ते अयोग्य मार्गाचा वापर करून आपल्यासोबत गावातील इतर लोकांना सुद्धा भविष्यात अडचणी निर्माण करायला भाग पाडतात. माझ्या काही गोष्टी लक्षात घ्या. मी कोणाचं नाव घेऊन बोलत नाही. मला गावातील सर्व लोक सारखे आहेत आणि मी कोणाला विरोध देखील करत नाही. माझा त्या लोकांना विरोध नाही, तर त्यांच्या विचारांना, त्यांच्या वागणुकीला आणि त्यांच्या खोट्या आश्वासने देऊन गावात वेड्यात काढून त्यांचा विश्वासघात करणाऱ्या लोकांना माझा आणि इतर काही लोकांचा विरोध नक्कीच आहे. जे तुम्हाला मागील 15 वर्षात काही करता आलं नाही आणि जे केलं ते फक्त कागदावरच नोंद, प्रत्यक्षात विकास तर काहीच नाही. मग या गोष्टी लोकांना माहीत आहे. परंतु जे त्यांच्या बाजूने उभे आहेत त्यांना काही गोष्टीची आठवण करून द्यावी लागते. म्हणून या गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगावंसं वाटतात. यात कोणाला राग येऊ देऊ नका, कारण प्रत्येकाच्या खिशात आगपेटी असते. चूल पेटवायची की घर पेटवायचं हे ज्याचे त्याचे विचार असतात. परंतु काही गोष्टीला मर्यादा असतात, कारण आपण केलेलं कर्म ते या जन्मातच फेडावं लागतं. त्याचे अनेक लोकांना अनुभव देखील आले आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे. हे सांगायची गरज वाटत नाही. त्यामुळे आपण घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य हे आपण ठरवायचं असतं. आणि खरं म्हणजे समोरचा व्यक्ती जसा बोलतो तशी लोक फिरतात. अशा लोकांना एक सांगावंसं वाटतं, आपण स्वतः निर्णय घ्यायला कधी शिकणार? आपल्या वाईट काळात जी माणसं आपल्यासोबत आली नाही ती माणसं भविष्यात आपल्यासोबत येतील, काय गॅरंटी? आपण अडचणीत असताना जी माणसं सोबत असतात त्यांना तुम्ही वेळ प्रसंगी क्षणात विसरता. म्हणूनच या गोष्टीची खऱ्या अर्थाने कीव येते. मला या गोष्टीवर कोणी वाईट बोललं तर मला फरक पडत नाही. मी जे बोलतो ते अंतःकरणातून सत्य परिस्थितीवर. मी चांगल्या गोष्टींना चांगला आणि वाईट गोष्टींना वाईट वागणारा व्यक्ती आहे. मला एक कळत नाही, आपल्याला कोणाचं चांगलं करता नाही आलं तर कोणाचं वाईट करायचं नाही. मी या गोष्टी तुम्हाला का जाणीवपूर्वक सांगण्याचा प्रयत्न करतोय, याचं कारण म्हणजे या गोष्टी अगोदरच्या काळामध्ये घडलेल्या आहेत आणि ते यापुढे घडू नये यासाठी काळजी असावी म्हणून बोलतोय. मग तुम्हाला मागचे दिवस परत आणायचे असेल तर कोणाला मी अडवू शकत नाही, माझा तो अधिकार देखील नाही. परंतु एक गावचा व्यक्ती म्हणून आणि समाजात एकमेकांना किंमत असावी आणि त्याचबरोबर भावभावकीत एकमेकांशी वाद होऊ नये यासाठी या गोष्टी सांगाव्यासं वाटतात. काय असतं माहिती आहे का, की अशा वेळी विकासाचं कोणाला काही घेणं देणं नसतं. प्रत्येकामध्ये मीपणा आहे. हे मीपणा जास्त काळ राहत नाही. निवडणूक संपल्यावर आपल्या लक्षात येतं की आपण निवडलेला माणूस योग्य नाही. त्यामुळे या काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजेत. आपल्या गावची प्रतिमा, आपल्या गाव तंटामुक्त गाव आणि एकमेकांशी आदर, या गोष्टीसाठी काही निर्णय घ्यावे लागतात. कारण हे जर टिकवायचं असेल तर विचार नक्की करावा लागतो. गावात एकमेकांची गरज नक्कीच पडते.
कधी पडेल सांगता येत नाही. मी जास्त रामायण महाभारत वाचलं नाही, परंतु जेवढं ऐकलं जेवढं वाचलं त्यावरून या गोष्टींची जाणीव नक्कीच आहे. त्यामुळे गावात एकमेकांशी संबंध चांगले ठेवायचे असतील तर या गोष्टीचा विचार नक्कीच करायला पाहिजे. राजकारण हे 15 दिवसाचं असतं, त्यानंतर तुम्हाला कोणी विचारत नाही. आणि जर एखादा निवडून आला म्हणजे तो करोडपती होईल असं नाही, आणि जर एखादा हारला तर तो गरीब होईल याच्यातलाही भाग नाही. गेले 15 वर्ष या गावचं राजकारण मी अगदी बारकाईनं बघत आलेलो आहे. अनेक लोकांचे आचार विचार पाहिले. गावात कामाच्या बाबतीत तर मात्र कोणाला काही घेणं देणं नसतं आणि त्याविषयी फारसं मी बोलणार नाही. परंतु मागच्या 5 वर्षाच्या अगोदरच्या काळामध्ये गावात जी स्थिती होती ती स्थिती परत आणायची असेल तर आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतोय असं म्हणावं लागेल. आज आम्ही ज्या व्यक्तीच्या बाजूने उभे आहोत याचे कारण मला वाटतं सांगायची गरज पडत नाही, परंतु न समजणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थाने सांगायची वेळ येते. मी समजू शकतो की काही लोकांना ह्या व्यक्तीपासून अनेकांना त्रास झाला आहे. त्यात आम्ही सुद्धा होतो. ज्या गोष्टी घडायला नको होत्या त्या गोष्टी त्या व्यक्तीनं मुद्दामून केल्या असतील असं मला वाटत नाही. ती परिस्थिती भाग पडत होती असं मला वाटतं. काही गोष्टींचा काही लोकांना अनुभव नसतो, त्यामुळे याचा अर्थ असा नाही की ती व्यक्ती भविष्यात कोणाला अडचणीत आणेल. म्हणून काही गोष्टींची जाणीव वेळ निघून गेल्यानंतर कळते. त्यामुळे अनुभव येण्यासाठी काही काळ लागतो आणि गेल्या 5 वर्षात राजकारण आणि समाजकारण कसं करायचं याचा अनुभव नक्कीच आला. आजकाल काही लोक फार हुशार आहेत. कोणाबद्दल एखादी गोष्ट कोणी बोललं तर लगेच प्रत्युत्तर द्यायला तयार राहतात. थोडासुद्धा स्वतःला विचार करायला वेळ देत नाही आणि परिणाम वेळ निघून गेल्यानंतर कळते. म्हणून या सगळ्या गोष्टी लक्षात यायला हव्यात. यासाठी खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे. सध्या निवडणुकीचं वारं जोरात सुरू असताना अफवावर मात्र जास्त विश्वास लोक ठेवतात. जास्त विचार करायची गरज नाही. आपण निवडलेला माणूस आपल्यासोबत कधीही कुठेही अडचणीच्या काळात उभा राहील अशी व्यक्ती आपण निवडलेली आहे. आता यात ही एक अफवा जास्त पसरते की या पॅनलमध्ये सगळे पोरं वगैरे आहेत. खऱ्या अर्थाने आजकालची पोरंच खऱ्या अर्थाने इतिहास घडवतात. सांगायचा मुद्दा हा आहे की तुम्ही माणूस बघून योग्य उमेदवारांना मतदान करा, कारण अशी वेळ पुन्हा येत नाही. मतभेद होतात हो, परंतु त्याच गोष्टीला धरून बसायचं नसतं. आणि म्हणून दहशतमुक्त गावासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आपले सरपंच पदाचे उमेदवार आत्माराम आप्पा लांडगे आणि त्यांच्या पॅनलचे सर्व उमेदवारांना निवडून द्या, कारण आपलं एक मत गावच्या विकासासाठी आणि तंटामुक्त गावासाठी महत्त्वाचं आहे. धन्यवाद. यांची निशाणी आहे कपाट. कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून यांना प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, कामाचा माणूस, गोरगरिबांचा माणूस, सर्वसामान्य जनतेच्या मनातला माणूस, फक्त आपले आप्पा. यांची निशाणी आहे कपाट. कपाट या चिन्हासमोरील बटन दाबून यांना प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा.